नमस्कार शेतकरी मित्रांनो. गारगाव येथील गणेश काळे दादा यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे आणि हे आहेत गणेश दादा यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे आणि 15 दिवसापूर्वी आमची फोनवर चर्चा झाली होती. त्यांचं तुम्हाला काय काय समस्या होती दादा त्यावेळेस? झाड पिवळं पडायचं आणि शेंडा आहे ना एकदम स्टॉप झालता. बरं बरं वांग्याचा शेंडाच चालत नाही. बरं. म्हणजे त्यांची समस्या अशी होती का थंडी वाढल्याच्या नंतर म्हणा किंवा त्यांचा झाडाचा शेंडा चालत नव्हता, पिवळेपणा जास्त होता आणि फुल फ्लॉवरिंग वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे काही फुलं पण जळत होते. हा, फुलं जळत होती. बरं आणि म्हणजे फुलं एकदम ड्रॉपिंग जास्त प्रमाणात होतं. ड्रॉपिंग जास्त होतं आणि आज 15 दिवसानंतर त्यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे. त्यावेळेस काही प्लॉटमध्ये आलो नव्हतो, फोनवरच त्यांनी फोटो पाठवले. त्यावेळेस आम्ही व्हॉट्सॲपद्वारे त्यांना काही ट्रीटमेंट पाठवली, त्यांनी ती केली आणि त्याचा आपण आता फरक बघणार आहोत. त्यांची ही जी जमीन आहे ना ती पहिल्यांदा दाखवतो. ही अतिशय चुनखडीयुक्त जमीन आहे. तुम्ही पाहत असाल की तर एकदम अशी सफेद जमीन दिसते, अशी खडे वगैरे भरपूर प्रमाणात त्यांची चुनखडीयुक्त जमीन आहे. परंतु आज त्यांच्या झाडाचा जो शेंडा आहे ना, नॅचरल जो असा निळसर रंग यायला पाहिजे तर तो आलेला आहे आणि पत्तीला जी चमक आहे ती चमक सुद्धा वाढलेली आहे. आणि आज एका झाडाला किती सेटिंग आहे दादा? एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 सेटिंग आहे आता. सेटिंग आहे 15 आणि से शेंडा चालू आणि फुलाचं प्रमाण भरपूर आहे. 20, 25, 30च्या आसपास फुलं आहेत. नाही बरोबर, म्हणजे 15 फळांपर्यंत सेटिंग झालेलं आहे आणि जी फुलं उमललेली नाहीत अशी जवळजवळ 10 ते 15 फुलं असे 25-30 त्यांच्या झाडावरती फुलं आणि फळांची संख्या आहे. तर ह्या प्लॉटला आपण काय केलं होतं, नेमॅटोडची शंका असल्यामुळं त्याला ट्रायको आणि पॅसिलोचं ॲप्लिकेशन केलं होतं पहिल्यांदा. या बेडवर त्यांनी पहिल्यांदा आधी टोमॅटो घेतलेला आहे, बरोबर ना? हो, टोमॅटो घेतलं. टोमॅटो घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच बेडवरती पुन्हा आता हे व्हरायटी. बारटोक व्हरायटीचं वांग लावलेलं आहे. तर मग त्यांना सुरुवातीला ट्रायको आणि पॅसोलीचं ॲप्लिकेशन दिलं. त्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर फर्टिन ॲग्रोबायोटेक स्पेन या कंपनीचं 04040 म्हणजे कालिफॉस 04040 आणि नायट्रोशूट याचं ॲप्लिकेशन दिलं होतं. आणि फवारणीमधून टॉपकॅल आणि आयमिन कोजे त्याची एक फवारणी दिली होती. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर पुन्हा त्याला एक फॉसझिंक म्हणून एक प्रोडक्ट येतं फर्टिन ॲग्रोबायोटेकचं आणि आयमिन कॉलम म्हणून येतं. त्यासोबत त्यांना एक सीवीड दिलं होतं बायोझाईम बायोस्टॅट कंपनीचं येतं ते.